Okay, let's go, guys. Today we are going to learn here a very nice story from 6th standard English. Okay, the mouse merchant. Okay, let's start. Here are some pictures, and with the help of this picture, you come to know that what the story about. But let's start what the story tells us. Okay, so once a rich merchant was scolding his lazy son. एकदा काय झालं की एकदा एक फार श्रीमंत असणारा व्यापारी त्याच्या मुलाला रागावत होता. त्याचा आळशी मुलगा होता म्हणून त्याला रागवत होता. बघा, आय गेव यू सो मच मनी अँड टू स्टार्ट बिझनेस अँड येट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. मी एवढे पैसे तुला आजपर्यंत दिले तरी सुद्धा तू काहीही करू शकला नाहीस, असं म्हणून त्याला ओरडत होता. यू आर गुड फॉर नथिंग. तुझ्यामध्ये एकही गोष्ट चांगली नाही, असं तो बोलत होता. लुक ॲट दिस डेड माऊस. बघ ह्या मेलेल्या उंदराकडे बघ. A capable man can start a business even with something as useless as this. एखादा माणूस जो सक्षम असतो तो अशा एखाद्या मेलेल्या उंदरापासून सुद्धा बिझनेस सुरू करू शकत असतो. तर याच्याकडे बघ जरा, थोडस डोकं चालवतो, असं म्हणून त्याला रागवत होता. सोमदत्त, who was a poor orphan boy, heard his word. He went in and requested the merchant, please lend me this mouse as a capital and I will try my luck. तो काय म्हणाला, तो तिथून हे दोघांचं संभाषण चालू असताना सोमदत्त नावाचा एक मुलगा जो की अनाथ होता, तो त्या रस्त्यावरून जात होता. तेवढ्यात त्याने हे शब्द ऐकले आणि तो त्याच्याकडे गेला आणि म्हणाला की मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला हे उधार म्हणून द्याल का, कॅपिटल म्हणून मला द्याल का. कॅपिटल म्हणजे काय की एखाद्या बिझनेसला आपण जे पैसे लावतो का त्याला कॅपिटल म्हणतात. तर तसं तुम्ही मला कॅपिटल म्हणून हे देऊ शकता का, मी माझं नशीब आजमावतो. द मर्चंट बर्स्ट आउट लाफिंग. तो मर्चंट हसायला लागला. बट स्टील ही गेव द माउस सोमदत्त अँड टूक द रिसिप्ट दॅट सोमदत्त रोट आउट टू हिम. त्याने तो मेलेला उंदीर त्याला दिला आणि त्यानं रिसिप्ट, एक पावती, एक चिठ्ठी लिहून घेतली. सोमदत्त was walking down the street with the dead mouse in his hand when another shopkeeper called him. तो रस्त्याने जात असताना हातामध्ये त्याचा उंदीर होता मेलेला. तो घेऊन जात असताना तेवढ्या दुसऱ्या दुकानातील जो मालक होता त्या मालकाने त्याला बोलावलं आणि म्हणाला, कम हिअर बॉय, आय नीड अ माउस टू फीड माय कॅट. आय विल गिव्ह यू हँडफुल ऑफ ग्राम फॉर इट. सोमदत्त ऍक्सेप्टेड द ग्राम. सोमदत्त काय म्हणाला, सोमदत्तला तो व्यापारी काय म्हणाला की मी काय करेन, तू मला हे मेलेला उंदीर दे आणि मेलेला उंदीर मला दे, मी तुला ह्याच्या बदल्यात उंजळ भरून चणे देईन. चणे करतात ना, हरभरे देईन, चणे देईन. तो असं म्हटल्याबरोबर सोमदत्त म्हणाला ठीक आहे, काय हरकत नाही. मग सोमदत्ताने काय केलं, त्याने ते दिलं आणि त्याने काय घेतलं, त्याच्याकडून चणे घेतले त्या व्यापाऱ्याकडून. At home, Somdatta roasted the gram well. Then he took a pitcher of water and stood at the crossroads with the gram and the water. He waited for a long time. सोमदत्त ने काय केलं, ते चणे भाजले, चांगल्या प्रकारे भाजले आणि थंड असं मडकं पाण्याचं घेऊन तो रस्त्याच्या कडेला एका उभारला. त्याच्याकडे काय काय होतं, चणे होते आणि काय होतं दुसरं, पाणी होतं थंड. तो खूप वेळ वाट बघितली त्याने तिथे. In the evening, when the laborers were returning from the wood, they saw the boy with the roast gram and water. Somadatta offered them a gram and water politely. संध्याकाळी जेव्हा काही मजूर लोक त्या जंगलामधून लाकडं तोडून येण्याचं काम करत होते, तेवढ्यात रस्त्यामध्ये ह्याची त्यांना हा जो त्यांनी स्टॉल लावला होता, हा स्टॉल त्याला दिसला आणि स्टॉल दिसल्यानंतर त्या सगळ्यांना ह्यांनी थंड पाणी दिलं आणि त्याच्यासोबत काय दिले, ह्याने भाजलेले चणे पण दिले. सोमदत्तने हे सगळं आणि नम्रपणे एकदम चांगली सेवा तो सोमदत्त त्यांची करत होता. बट वी हॅव नो मनी, 2 sticks फॉर वूड, ऑल वी कॅन गिव्ह. परंतु ते व्यापारी काय, ते मजूर काय म्हणाले, आमच्याकडे काही तुला द्यायला पैसे नाहीत, परंतु आम्ही तुला या चण्याच्या बदल्यात 2 लाकडं देऊ शकतो आमच्याकडे असणारे छोट्या छोट्या स्टिक्स लाकडं. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सिंपल फेअर. सोमदत्ताला पण वाटलं की सोमदत्त काय म्हणाला की हे चांगलंय, माझ्या छोट्याशा कामासाठी हे खूप चांगले, मोठी किंमत तुम्ही देत आहात, मी ते ऍक्सेप्ट करायला तयार आहे. बाय ऍक्सेप्टिंग 2 sticks फ्रॉम इच लेबरर.
Somdatta collected a small bundle of sticks. He took the bundle to the market, sold it and bought some more gram with it. त्याने काय केलं की त्या दिवशी त्याच्याकडं असं काट्याचं एक बंडल झालं आणि ते काट्याचं बंडल त्याने बांधलं आणि काट्याचं बंडल बांधून तो कुठे गेला? बाजारात गेला. बाजारात त्याने ते काट्यांचं ते लाकडाचं छोटंसं बंडल विकलं आणि त्याच्यापासून पैसे आलेले परत त्यांनी त्याचे काय घेतले? चणे घेतले. Somdatta did this every day. He becomes well known among the laborers as the nice boy who offered tasty gram, refreshing water just for a couple of sticks. सोमदत्ताने असं दररोजच सुरू केलं आणि तो फेमस झाला त्या लेबरर मध्ये. एक चांगला मुलगा आहे आणि जो काय करतो 2 काट्या दिल्या की आपल्याला थंड पाणी आणि काय देतो? हरभरे चणे खायला देतो, फुटाणे खायला देतो आपल्याला, म्हणून ते खुश होते लोक. Many of them began to buy his gram every day on their way back from the woods. Somdatta got several bundles of chicks every day because now he had so many customers. रोज ते लोक यायचे, तो वर्कर लोक लेबरर्स यायचे आणि त्याच्याकडून अशा प्रकारचं सगळे स्टिक्स घ्यायचे आणि सगळ्या स्टिक्स घेऊन ते काय करायचे? त्यांना 2-2 स्टिक द्यायचे. हा सगळा स्टिक घ्यायचा आणि हा त्याचे बंडल बांधायचा आणि बाजारात नेऊन विकायचा. आता त्याचं कस्टमर सुद्धा वाढलं होतं आणि ह्याच्याकडे स्टिक्स सुद्धा भरपूर जमा होत होत्या. Once when Somdatta was selling the sticks in the market, he made a potter. He needed wood to burn in his furnace. In return for these sticks, he gave Somdatta pots for his gram and few pitchers for water. एक दिवशी काय झालं? सोमदत्त अशाच प्रकारे लाकडं विकायला मार्केटमध्ये गेलेला असताना त्याला एक कुंभार भेटला. पॉटर म्हणजे काय? कुंभार. त्याने त्या कुंभाराकडे गेला आणि कुंभाराकडे गेल्यानंतर त्याने त्याच्याजवळ असणाऱ्या सगळ्या स्टिक्स त्याला दिल्या आणि त्याच्याकडून काय? त्याला गरज होती स्टिक्सची, त्या लाकडांची, म्हणून त्याने ते लाकडं दिले आणि त्याच्याकडून काय घेतलं बरं? त्याच्याकडून त्याच्या ग्रॅमसाठी काही पॉट्स घेतले, म्हणजे त्याचे चणे ठेवायला त्याने पॉट्स घेतले आणि काय घेतलं? पाणी ठेवायला पण पिचर्स, मडके घेतले. मग Somdatta did not waste any money. He worked hard to sell the woods in the morning and the grams in the evening. दिवसभर सकाळी बिझी असायचा तो, त्याने कुठल्याही प्रकारचे पैसे वेस्ट केले नाहीत. सकाळी तो काय करायचा? चणे विकायचा आणि सकाळी तो लाकडं विकायचा आणि संध्याकाळी त्याचे चणे आणून ते भाजून लगेच संध्याकाळचा व्यवसाय तो करायचा. कंटिन्युअसली याचे हार्ड वर्क चालू झालं होतं. वन डे he had enough money to buy the wood from the laborers. He sold it at a good price in the market. After some time, he even set up his own shop in the market. त्याने काय केलं बरं? आता सोमदत्ताकडे आता भरपूर पैसे आले. हा पैसे ते बंडल थोडं थोडं घेऊन विकत होता. ह्यानं काय केलं? सगळ्या लोकांचे लाकडं डायरेक्ट विकत घ्यायला सुरुवात केली आणि तो मार्केटमध्ये जाऊ लागला आणि मार्केटमध्ये जाऊन जास्त पैशाला विकायचा. त्याला आता जास्त फायदा होत होता आणि हा जास्त झालेला फायदा त्याच्या कामी आला आणि त्याने मार्केटमध्ये एक शॉपच विकतच घेऊन टाकलं, दुकान, आणि तिथं त्याने एक त्याचं शॉप तयार केलं. He was always polite with his customers. Some of them paid him cash while others paid him in kind. Kind म्हणजे माध्यम वेगवेगळे प्रकारचं. तो नेहमी कस्टमर सोबत नम्र असायचा. काही लोक त्याला काय करायचे? काहीतरी वस्तू द्यायचे, तर काही काय करायचे? त्याला कॅश पैसे द्यायचे. They gave him whatever articles they could offer. त्याला जे भेटल ती वस्तू घ्यायचा तो आणि ते लोकांची सेवा करायचा. लोकांना, कस्टमरला निराश करत नव्हता. सोमदत्त ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड. आणि कोणी ना कोणी त्याला भेटायचं, त्याने जे वस्तू गोळा केलेल्या असायच्या ते कोणाला कोणाला द्यायचा आणि त्याच्यातून तो स्वतःचा फायदा करून घ्यायचा. After few years, Somdatta became wealthy merchant in the town. One day he asked the goldsmith to make him a small golden mouse. He took the mouse to the rich merchant. ह्याच्याकडे आता भरपूर पैसे झाले, ह्यानं भरपूर कमाई केली आणि मग एक दिवस असा आला की त्या मार्केटमध्ये त्याचं नाव झालं, मोठा व्यापारी झाला तो, आणि तो एका गोल्डस्मिथ कडे गेला. गोल्डस्मिथ म्हणजे सोनाराकडे गेला आणि सोनाराला म्हणाला, एक सोन्याचा उंदीर बनव. सोन्याचा उंदीर त्याने सोन्याचा उंदीर बनवला आणि तो कुठे घेऊन गेला? ज्यानं मेलेला उंदीर दिला होता का त्या मर्चंटकडे, व्यापाऱ्याकडे गेला. I had borrowed a dead mouse from you and as capital many years ago. Today I have come to return it. Please accept this golden mouse. मी तुमच्याकडून खूप वर्षापूर्वी एक
मेलेला उंदीर घेऊन गेलो होतो कॅपिटल म्हणून, त्याला काय म्हणतात, भांडवल म्हणून घेऊन गेलो होतो. आज मी तुम्हाला ते रिटर्न करायला आलोय. आणि त्याने तो सोन्याचा मांस त्याला दिला. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज. तो जो श्रीमंत व्यापारी होता तो अतिशय काय झाला, खुश झाला आणि आश्चर्यचकित झाला. ही हॅड अ ब्युटिफुल इंटेलिजंट डॉटर. त्याला एक मुलगी होती, सुंदर होती, हुशार होती, बुद्धिमान होती. शी वॉज सो इम्प्रेस्ड विथ सोमदत्तच बिझनेस स्किल अँड दॅट शी आस्क्ड हर फादर इफ शी कुड मॅरी हिम अँड ही ॲग्रीड. आणि त्याची जी मुलगी होती ती खूप इम्प्रेस झाली आणि तिने तिच्या वडिलांना सांगितलं की त्याला विचारा, मला त्याच्याशी लग्न करायचंय. आणि खरंच त्यांनी, त्या मर्चंटने, व्यापाऱ्याने त्या सोमदत्त सोबत त्याच्या मुलीचा विवाह करून दिला. Thus सोमदत्त, who was a poor orphan boy, earned money, the respect due to his intelligence, hard work and politeness. म्हणून हा जो अनाथ मुलगा होता, या अनाथ मुलाने त्याच्याकडे असणाऱ्या नम्रतेच्या बळावर, त्याच्याकडे असणाऱ्या कष्टाच्या, हार्डवर्कच्या जोरावर आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर भरपूर पैसे कमावले आणि त्यानं सगळं काही मिळवलं. इट इज नॉट नोन वेदर द रिच मॅन सन लर्न एनी ऑफ द स्किल्स फ्रॉम सोमदत्त. परंतु हे कोणालाही माहित नाही की त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाने सोमदत्तचं हे स्किल शिकलं की नाही, हे कोणालाही माहित नाही. कदाचित शिकलं असावं त्याच्याकडून काहीतरी, त्यांनी अशी अपेक्षा आहे. खाली काही पॉइंटर्स दिलेले आहेत पहा, ते पॉइंटर्स तुम्ही व्यवस्थितपणे सोडवा. याच्यामध्ये काय, मॅच द पेअर्स वाचा आणि सोडवा, फार काही अवघड नाही आहे हे. ओके. त्यानंतर हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक सुद्धा सोपा आहे. इथं क्विज आहेत, हे आपण नेक्स्ट लेसन मध्ये पाहू. ओके. थँक्यू सो मच.